हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये विशूज लाईफस्टाईल। तर आज पाणी आलं होतं आमच्याकडे, म्हणजे गुरुवारी। तर पाणी आमच्या इकडे 1 दिवसाआड येतं, त्यामुळे मी जर पाण्याला ना गॅस आणि किचन ओटा पूर्ण धुवून घेते स्वच्छ, आणि ज्या दिवशी पाणी नाही त्या दिवशी फक्त पुसूनच घेते। तर मी खूप गडबडीत होते, कारण पाणी आल्यावर माहीतच, ज्यांच्याकडे पाणी 1 दिवसाआड येतं त्यांना माहीत असेल किती गडबड घाई असते। आणि आंघोळ पण करायचं होतं मला, पण पहिलं किचन साफ केल्यानंतरच मी आंघोळ करते, कारण तेच घाण परत अंगावर उठतं, म्हणून मला ते चांगलं नाही वाटत। म्हणून किचन साफ करून झाल्यानंतर आंघोळ करून घेतले, आणि मग रात्री घासून ठेवलेले भांडे होते ते मांडून घेत होते। एकीकडे मी चहा पण ठेवला होता माझा, चहा शिजेपर्यंत भांडे पण मांडून घेतले होते, आणि लाडूचं जेवण पण ठेवले होते एकीकडं, फोडणी दिली होती। त्याला काही साधं उपीट लागतं, तेवढं काही हे नाही खात तो, उपीट झालं तरी त्याला आवडतं उपीट। त्यानंतर चहा झाले होते म्हणून चहा घेतले पिण्यासाठी, आणि बघा लाडूचं जेवण अजून बनत होतं, त्यामुळे मग तोपर्यंत चहा पिऊन घेतले मी। आणि असंही या लाडूच्या पप्पांना आज सुट्टी होती, गुरुवारची सुट्टी असते त्यांना, मग त्यांना चारायला सांगितले मी लाडूला। आणि मग मी पटपट कपडे धुवून घेतले, कारण मला नाश्ताही बनवायचा होता। चतुर्थी होती ना त्या दिवशी, मग साबुदाणा वडे बनवायचे होते। पटपट कपडे धुतले आणि मग नाश्ता बनवायला घेतले। तर उकडलेले बटाटे घेतले 2, आणि साबुदाणा रात्रीच भिजू घातले होते मी। नंतर हिरवी मिरची पेस्ट घेतले बघा मिक्सरमधून बारीक करून, आणि 1 चमचा मीठ घेतले, 1 ते 1.5 चमचा मीठ, चवीनुसार तुमच्या कसंही घेऊ शकता। त्यानंतर 1 वाटी शेंगदाणा बारीक करून मिक्सरमधून शेंगदाणा, हे सगळं मिक्स करून ना तेल गरम करायला ठेवले होते। त्यानंतर मग लगेच वडे करायला घेतले, कारण तेल गरम होईपर्यंत वडे पण बनवून होतात मग। आणि वडे बनवायला मला जास्त टाईम नव्हता लागत, कारण मी रात्रभर छान भिजू घातले होते शाबू, त्यामुळे बनवायला मला त्रास झाला नाही, आणि एकही तेलात वडा फुटला नाही माझा। त्यामुळे ना तुम्ही साबुदाणा वडे बनवायचा असेल ना, कधीही रात्री शाबू भिजू घाला, त्याने व्यवस्थित बनतात वडे। आणि शाबू भिजू घालताना ना त्यात जास्त पाणी नका वतू, थोडंसं जेवढं लागेल तेवढेच वता। जास्त जर तुम्ही पाणी वतलात ना तर ते खूप हे होतं, मग वडे बनवताना त्रास होतो, त्यामुळे कधी पाणी कमीच टाका शाबू भिजू घालताना। तेलही गरम झालं होतं माझं वडे बनवूपर्यंत, म्हणून लगेच तळून पण घेतले। छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं, आणि गॅस मिडियमच ठेवा, जास्त फास्ट नका करू, नाहीतर मग आतून कच्चे राहतील वडे। बघा किती छान कलर आला होता, आणि खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी झाले होते, आणि टेस्टी तर भरपूर झाले होते, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा हे वडे। खूप साधी सोपी रेसिपी, एवढं काही खास नाही वड्यामध्ये, पण टेस्टी झाले होते, त्यामुळे मी शेअर केले। बघा इतके सारे बनवून माझे तयार पण झाले होते, आणि दही बरोबर घेतले होते मी खाण्यासाठी, माझ्या भावालाही दिले होते, तर तो खात होता। तर बघा लाडू कसं तोंड दाखवते त्याचं। त्यानंतर मग मीही खायला घेतले होते, कारण मी सकाळी फक्त चहाच पिले होते, त्यामुळे मला भूक लागली होती। त्यानंतर माझं मिशोचं हे पार्सल आलं होतं, त्यात मी फेशियल किट मागवले होते। तर 5 प्रकारचे फेशियल किट होते, म्हणजे चांगलेच होते, प्राईसच्या हिशोबाने तर छानच आले होते। आता बाकी यूज केल्यानंतर कळेल कसं आहे काय रिझल्ट। लाडू बघा किती एक्सायटेड असतो, असं काही पार्सल वगैरे आलं असेल ना, त्याला खूप मजा येते ओपन करण्यासाठी। आणि त्यानंतर मग त्याला आंघोळ घालून मी तयार करून बसवले होते, बघा कसं खेळत बसला होता। आणि वडे नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।